You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या पवित्र स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांनी केली कार्याची सुरुवात। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव येथील भूमिपुत्र डॉक्टर अजित गोपछेडे यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली असून त्यांनी खासदारपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच मूळ गावी कोल्हे बोरगाव येथे येत असताना नरसी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि राणी लक्ष्मीबाईच्या मुख्याध्यापिका तथा खासदार अजित गोपछेडे यांच्या भगिनी आणि त्यांचा सर्व स्टाफ राज्यसभा खासदार अजित गोपछेडे यांच्यावर पुष्पवृष्टी करून आरती आणि औक्षण करण्यात आले, तर मिठाई वाटून स्वागत करण्यात आले। त्यांच्या कार्याची सुरुवात तेलंगणातील कंदाकुर्ती येथील डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक यांच्या मूळ गावी जाऊन पूजा, आरती आणि दर्शन घेतले व तेथील परिसरातील सर्व मंदिरात जाऊन दर्शन घेतले। कोल्हे बोरगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला नांदेड जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या समवेत त्यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी जिल्ह्यातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। आराध्य दैवत परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारजी यांच्या स्मृतीस्थळाला मी व माझ्यासोबत या परिसरातील सर्व स्वयंसेवक आज या ठिकाणी आम्ही एक प्रार्थना केली। या ठिकाणी सगळ्या हिंदुस्थानामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम सामाजिकदृष्ट्या आणि सगळ्या समाजासाठी आम्ही सर्व जे स्वयंसेवक समाजाचा उत्कर्षासाठी आम्ही अनेक वर्षापासून अनेक पिढ्या याच्यासाठी त्याग, समर्पण आणि याच्या माध्यमातून जे काही काम करत आहेत ते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांच्या प्रेरणेतून आमच्यासारखे हजारो स्वयंसेवक या हिंदुस्थानाच्या उत्कर्षासाठी, भारत मातेच्या सेवेसाठी आम्ही सगळेजण कार्यरत आहोत। अनेक स्वयंसेवक म्हणून मला आज या ठिकाणी येण्याचा माझे भाग्य लाभले। जीवनात मला एक योग लाभला की आज मी या ठिकाणी येऊन इथली माती मी माझ्या मस्तकाला लावली, ते मी माझं भाग्य समजतो। आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहेत डॉक्टर केशव बळीरामजी हेडगेवार आणि त्यांच्या स्मृतीस्थळाला येऊन अनेक गोष्टींचा या ठिकाणी मला अभ्यास झाला। आम्ही सगळे स्वयंसेवक जरी आम्ही राजकीय कार्यक्षेत्रात असलो तरी पण संघाची विचारसरणी, संघाचे आचार विचार या सगळ्या गोष्टींचा आम्ही आमच्या सामाजिक जीवनामध्ये आम्हाला एक ईश्वरी कार्यरूपाने ती एक आम्हाला देणगी लाभलेली आहे। मी आज या ठिकाणी स्मृतीस्थळावर त्यांच्या मातीला स्पर्श करून मी माझ्या सामाजिक कार्याला व माझ्या राजकीय कार्याला आज मी सुरुवात करणार आहे। मी राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलो। मी माझ्या सर्व स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांना अशी विनंती केली होती की मी जोपर्यंत डॉक्टरांच्या स्मृतीस्थळाला, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला जोपर्यंत मी नमन करत नाही तोपर्यंत मी कोणाचाही सत्कार घेणार नाही। आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, संघ परिवारातले सगळे स्वयंसेवक आज माझ्यासोबत या ठिकाणी आले। आम्ही आंध्र, तेलंगणा, नांदेड याच्या सगळ्या सीमेवर काम करणारे आम्ही हजारो कार्यकर्ते आणि स्वयंसेवक आहोत। आज डॉक्टरांकडून प्रेरणा घेऊन आम्ही आज मी स्वतः माझ्या कुटुंबासहित या ठिकाणी आलो आणि मी प्रेरणा घेऊन आज माझ्या राजकीय कार्याला तर मी सुरुवात केली, पण आज एक नवीन अध्याय सुरू करण्यापूर्वी मी डॉक्टरांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आज माझं कार्य सुरुवात करीत आहे। त्यामुळे माझी या कंदकुर्तीवासियांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी डॉक्टरांच्या स्मृतीस्थळावर माझं त्यांनी स्वागत केलं, त्या ठिकाणी माझा आभार व्यक्त केले। आणि हे स्मृतीस्थळ जगामधलं एक सगळ्यात चांगल्या पद्धतीचं अभ्यास केंद्र होईल। तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवांसाठी, महिलांसाठी आणि जगातल्या सगळ्या तरुणांसाठी हे प्रेरणास्थळ होईल अशी मला या ठिकाणी आशा वाटते। आणि मी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला आज जो काही मी या ठिकाणी जे वंदन केलेलं आहे त्याच विचाराच्या आधारावर मी भारत मातेच्या चरणी माझं सगळं जीवन सर्वस्व अर्पण करणार आहे। धन्यवाद। जय जय। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, ATV न्यूज, नांदेड।